हॅलो गाईज, नमस्ते. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. खूप सुंदर, टेस्टी आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी झाली होती. कणिक मळायची पण मी वेगळी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली होती, 2 कप घेतली होती. मेजरमेंट करूनच घ्या. घरातली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. 2 ते 3 तास डाळ भिजत ठेवली होती स्वच्छ धुवून. आणि कुकरला आता डाळ, पाणी आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे. डाळ शिजूस तोपर्यंत इथं कणिक मळून घेऊया आपण. गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी मैद्याचा वापर बिलकुल नाही केला पुरणपोळीमध्ये. पूर्ण गव्हाच्या पिठाचीच पोळी आहे ही. थोडीशी रंगापुरती हळद ॲड करते. चवीनुसार मीठ ॲड करूयात. आणि आता कणिक मळून घेऊया. खूप पातळी नाही करायची आणि खूप घट्टही कणिक नाही ठेवायची आपल्याला. जशी आपण चपाती बनवताना वापरतो तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची. मी इथं 2 कप डाळीचं तुम्हाला प्रमाण सांगते. 2 कप डाळ म्हणजे अर्धा किलो आरामात डाळ बसते 2 कपमध्ये. आणि 2 कपला इथं गूळ किती घ्यायचा ते पण मी पुढे तुम्हाला सांगते. आता कणिक मळून झाली. पाण्यामध्ये पाण्यामध्ये ते कणिकचा जो गोळा आहे आपला कणिकेचा, तो आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करूया. गूळ घेतला आहे. गूळ कट करून घेते. इथं मी 2 कप डाळीसाठी 2 कप गुळाचा वापर केला आहे. मेजरमेंट करून घेतली. घरातली कोणतीही वाटी, मी तुम्हाला अगोदरच बोलले, घरातली कोणतीही वाटी घ्या. पण जेवढी वाटी भरून तुम्ही 1, 2, 3 किती वाटी डाळ घेणार आहे तेवढीच वाटी गूळ घ्या. जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल चवीनुसार, म्हणजे तुमच्याकडे गोड कमी खात असेल तर तुम्ही गुळाचा कमी वापर पण करू शकता. आणि गूळ आपल्याला बारीक, एकदम खूप बारीक मी कट केले, कारण नंतर जेव्हा आपण गूळ आणि डाळ परततो तर ते लवकर मेल्ट व्हायला पाहिजे गूळ, त्यासाठी. डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. आता मी पुरणच्या चाळणीतच डाळ ओतून काढली, कारण की मला कट वेगळं आणि डाळ वेगळी करायची होती, त्यामुळं. डाळीतलं पाणी निघूस तोपर्यंत त्याला साईडला ठेवूया. आता पुरण परतून घेऊया. कढई ठेवली मी इथं, कोणतीही कढई घेऊ शकता. त्यामध्ये जी शिजवलेली डाळ आहे ती ॲड केली. तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित निघून गेलं आहे डाळीतलं. पाच ते 10 मिनिटं डाळ मी परतून घेणार आहे. आणि बारीक गॅसवरच डाळ परता, नाहीतर खाली कढईला डाळ लागते. चवीनुसार मीठ ॲड करते. एकदम थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आणि लगेच गूळ ॲड करते त्यामध्ये. आता गुळाला पाणी सुटूस तोपर्यंत व्यवस्थित डाळ आणि गूळ मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघितलंच असेल की मी आधी 1.5 कपच गूळ ॲड केला, कारण मिक्स करायला थोडासा त्रास होतो. नंतर मी परत अर्धा कप गूळ ॲड केला होता त्यामध्ये, बघा तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. पुरण करायला थोडासा वेळ लागतो, पण पोळी खायची तर पुरणाला वेळ लागणारच. मिक्स करते.
पुरण आपलं पातळ झालं आहे आणि खूप अंगावर उडतं हे पुरण, त्यामुळं आपल्याला एकसारखं म्हणजे ते हलवायचं आहे पुरण. आणि बघा एक 10-15 मिनटातच घट्ट होऊन जाईल पुरण. म्हणून अजिबात टेन्शन घेऊ नका की आधी पुरण पातळ झाले आता काय होईल. नाही, जसं जसं पुरण परताल तसं 5-10-15 मिनटानंतर ते घट्ट व्हायला चालू होईल. तर पुरण व्यवस्थित घट्ट झालं आहे. आता गॅस बंद करते आणि गार करायला ठेवते. आता पुन्हा पुरणाची चाळण घेतली आणि आपल्याला पुरण चाळून घ्यायचं आहे. खूप मस्त पुरण झालं होतं, पण मेजरमेंट करूनच पूर्ण म्हणजे गूळ आणि डाळ मेजरमेंट करूनच घ्या, तरच ते पुरण परफेक्ट होईल. पूर्ण पुरण मी चाळून घेतलंय. आता चाळणीला लागलेलं पुरण पण आपण काढून घेऊयात. आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी मी साईडला जे पाणी काढलं होतं डाळीतलं, पण तो व्हिडिओ मी नेक्स्ट म्हणजे उद्या किंवा परवा मी टाकणार आहे तो व्हिडिओ. तो पण व्हिडिओ नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला बघा. इथं मी विलायची पावडर ॲड करणार आहे. चवीनुसार विलायची पावडर ॲड करा आणि पुरण मिक्स करून घेणार आहे. किती सॉफ्ट आणि मस्त, रंग पण खूप छान आला होता. पुरण आता साईडला ठेवूया. पुरण ऑलमोस्ट व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आणि आता कणिक बघूया. कणिक पाण्यामध्ये मस्त अशी भिजली होती आणि कणकेचा गोळा पण मस्त असा फुलला होता. थोडंसं वर पाणी कमी पडलं होतं, पण तुम्ही दुसऱ्या भांड्यात त्याला ठेवू शकता. आता कणिक आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. मी ज्या पद्धतीने कणिक मळते त्याच पद्धतीने कणिक मळून घ्या, म्हणजे ती एकजीव आणि सॉफ्ट कणिक होईल. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची बिलकुल गरज नाही. ऑलरेडी आपण 1.5 ते 2 तास कणकेला पाण्यामध्ये भिजवली होती. तेल ॲड करते आता. एक पळी मी लगभग तेल ॲड केलं होतं आणि पुन्हा एकदा आपण कणिक व्यवस्थित मळून घेऊया. भांड्याला लागलेली कणिक व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे, चिपकलेली कणिक. आणि व्यवस्थित किती सॉफ्ट आणि छान, रंग पण हळदीमुळे खूप छान आला आहे कणकेला. मी फूड रंगाचा वापर नाही केला, मी थोडीशी हळदच ॲड केली होती. मस्त कणिक सॉफ्ट अशी मळून झाली आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. गोळा घेतला आहे कणकेचा छोटासा, चपातीपेक्षा थोडा छोटा साईज घ्यायचा आहे आणि त्याची वाटी करून घ्यायची कणकेची. तेल लावलं होतं हाताला, कारण कणिक हाताला चिपकू नये म्हणून. गोळा त्यामध्ये भरला आहे आणि ज्या प्रकारे मी कणकेची वाटी बंद करते त्याच प्रकारे तुम्ही पण बंद करू शकता. या मग तुमची वेगळी पद्धत असेल पुरण भरायची तर तशी पोळ्या केल्या तरी चालतील. आता पुरणपोळी आपण लाटून घेऊया.
मस्त गोल अशी पुरणपोळी लाटून घेतली होती. तवा एका साईडला गरम करायला ठेवला होता बारीक गॅसवर. पोळी लाटून झाली. आता आपण ह्याला भाजूया. तवा ऑलरेडी बारीक गॅसवर तापायला ठेवला होता. पोळी त्याच्यावर टाकली की 1 मिनिटासाठी ती पचून द्यायची. लगेच दुसऱ्या साईडला पलटी करून दुसरी साईड भाजून घ्यायची. आता ज्या साईडला पहिल्यांदा आपण पोळी भाजली त्याच्यावर तूप टाकते. तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, पण पुरणपोळी म्हटल्यावर तूप हवंच. पुन्हा पलटी करते पोळी आणि आता बारीक गॅसवर तूप टाकले त्या साईडला भाजून घेते. मस्त पोळी बघा किती छान टुमटुम अशी फुगली आहे. त्याच्यावर पण तूप ॲड करते आणि दिसायलाही किती छान दिसते. खूप मऊ आणि खूप छान झाली होती. या गुढीपाडव्याला तुमच्या घरी नक्की ही पुरणपोळी ट्राय करा. आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला कमेंट करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. किती छान दिसते पुरणपोळी. खायलाही खूप टेस्टी झाली. मस्त तुपाची वाटी ठेवली आहे. दूध आणि एन्जॉय करा. थँक्यू.